नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर मी आज तुमच्याबरोबर माझं इव्हिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे। तर काल रंगपंचमी खेळली तर त्याच्यामुळे कलर वगैरे बाहेर झाला होता। तर मी काय केलं, आधी बाहेर सगळीकडे पाणी वगैरे ओतून घेतलं आणि चांगलं धुवून घेतलं। बाहेरचं पण सगळा कलर निघून गेला तिथला। आणि त्याचबरोबर मग इशूपतीचं खेळायला चाललं होतं मध्ये मध्ये, आणि आतलं पण सगळं धुवून घेतलं। आतमध्ये पण इथं खूप असा कलर लागलेला होता आणि कलरचं पाणी म्हणजे असं झालेलं होतं, पायाला चिकटला कलर। त्याच्यामुळं सगळं धुवून वगैरे घेतलं आणि आतमध्ये हॉलमध्ये पण पुसून वगैरे घेतला हॉल। तर आयुष्यात आहे ना कधी कधी अशा गोष्टी येतात। इकडे ना काम चालू आहे त्याच्यामुळं तुम्हाला आवाज पण येत असेल, त्यासाठी सॉरी। कारण घरातच बसली मी तरी पण एवढं जोराने काम म्हणजे जे काम चालू तिथला आवाज येतोय। वरती काम चालू आहे आमच्या टेरेसवरती। तर आम्ही म्हणत होते की काही काही प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये असे अचानकच येतात की त्याला सामोरं गेल्याशिवाय आपल्याला काही भागच नसते। माझ्या आयुष्यातच आलेलं आहे, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की काय झालं कसं झालं ते। तर आता इथं स्पेसमधलं वगैरे धुवून घेतलं मी, त्यानंतर हॉलमधली फरशी पण पुसून घेतली। तर सगळीकडे हॉलमध्ये पण सगळीकडे कलर असं झालेला होता, तर चांगलं स्वच्छ पुसून वगैरे घेतलं। त्यामुळं छान वाटायला लागलं की पायाला चिटकलं वगैरे नाही कलर। त्यानंतर किचनमध्ये पण आले, किचनमधली पण फरशी पुसून घेतली ती। आणि त्यानंतर आहे ना तिथं खुर्चीवरती काही थोडासा राडा होता, कपडे वगैरे इशूची खेळणी ते सगळं आवरलं तिथलं। आणि इशूचं चाललं होतं खेळायचंच, हर्षू तर झोपलेला होता त्याच्यामुळं म्हटलं तोपर्यंत आवरून घ्यावं। आणि नंतर आहे ना दूध वगैरे जे होतं संध्याकाळी आलं तर तापायला ठेवलं आणि माझ्यासाठी चहा ठेवलेला इथं मी। तर हर्षू झोपला होता, आता उठलाय आणि फौजी पण आलेलं त्याचं ड्युटीवरून। तर हर्षूला म्हटलं आधी खाऊ करून ठेवावा आणि नंतर दिवाबत्ती वगैरे करते की मी सांजेची। तर ज्या सारेलॅक पण मी आजच केले घरी तयार, डाळ तांदूळ आणि मखाने ड्रायफ्रुट्स वगैरे घालून त्याचंच आज बनवले हे मी असं सेरेलॅक पाणी उकळून त्यामध्ये मग ते टाकून। तर चला मग हे झाल्यानंतर देवपूजा करून घेते। तर छान अशी देवपूजा झाली माझी आणि तुळशीला पण दिवा अगरबत्ती लावलेली आहे मी। त्यानंतर आहे ना फौजी बाजार संपला होता थोडासा, म्हणजे पीठ पण नव्हतं गव्हाचं, तर ते गव्हाचं पीठ थोडेसे मुरमुरे चिवडा करण्यासाठी त्यांना नाश्त्याला देण्यासाठी म्हणून बिस्किट पुडे वगैरे आणला होता बाजार थोडासा। आणि फौजी आल्यानंतर ते 5-6 वाजता आले, त्यांची 12 तास ड्युटी करू। मग म्हणलं चहा नाहीत घेणार म्हटल्यानंतर म्हणलं एक ॲपल तर कट करून द्यावं, ते आणि इशू खातील। तर पहिलं ॲपल कट केलं तर ते खराबच निघालं, परत आता हे दुसरं ॲपल कट करून देते त्या दोघांसाठी। आणि एकीकडे असं जेवणाची तयारी पण चालू आहे मी। तर कुकरमध्ये ना मी डाळ शिजायला घातली होती आमटी करण्यासाठी। तर डाळीच्या पण तिकडे शिट्ट्या होते आणि माझं इकडे ॲपल पण कट करायचं चाललेलं आहे। तर देते आता ते दोघांसाठी कट करून ॲपल खायला। आणि इशूसाठी पण दिलं होतं ॲपल। तर थोडंसं मी पीठ मळून घेतलं इथं आणि त्यानंतर चपात्या आणि भाजी करून घेते इथं त्याच्यामध्ये। सिंपल असं डाळीची आमटी आणि चपात्या हा स्वयंपाक करून घेतला मी। त्यानंतर हर्षूला पण चारलं मी, त्याला खाऊ केलेलं आणि चारल्यानंतर हर्षूला आधी झोपवलं आणि हर्षू झोपल्यानंतर मग म्हटलं आता जेवायचंच आहे। तर एवढं फौजींना एक मेसेज आला, काय मेसेज आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। तर मग अशी स्वयंपाक वगैरे झाला, त्यानंतर व्हिडिओ काही शूट वगैरे घेतला नाही, जेवण पण नव्हतं झालं आमचं। तेवढ्यातच फौजींना म्हणजे मेसेज आला की उद्याच्याला त्यांना दिल्लीला जायचं आहे। तर ह्या कंडिशनला असं झालं की म्हणजे काय करायचं, शेवटी ड्युटी म्हटल्यानंतर जावं तर लागणारच त्यांना। पण प्रश्न होता तो आमचा, म्हणजे आम्ही किती दिवस आहे ते पण काय माहिती नाही आहे, 3 महिने का 6 महिने असणार आहे। तर बघू आता काय होते ते। तेच चाललं होतं की आमचं 3 महिने जर असेल किंवा 6 महिने असेल तर आम्ही इथं कसं राहणार, मी एकटी बाळाला घेऊन वगैरे आणि इशू पण आहे। तर आमचं चाललं तिकीट वगैरे करायचं आणि फौजींची पण पॅकिंग करण्यासाठी बॅग वगैरे काढून ठेवली। तर बघू नंतर काय होते। फौजी म्हटलं की हे असंच असते, म्हणजे ड्युटी असली की लगेच जावंच लागतं, ते आपलं कर्तव्यच आहे। आणि नको वाटणारा क्षण तो आलाच, वाटलं नव्हतं की इतक्या लवकर येईल।
असं कधी इमेजिन पण केलं नव्हतं मी. पोस्टिंग येईल असं वाटत होतं, पण इतक्या लवकर ते होईल असं जे असेल तर त्याला सामोरं तर जावंच लागणार आहे. नंतर फौजींसाठीची पॅकिंग आम्ही चालू केली.